ये दो लिए तुम्हारे लिए, देखो ये वाला लिए, लाल वाला। किसको लेने का? आपके बहू को लेने का? ये दो लिए जय महाराष्ट्र, जय हिंद। आज आपण आलोय पशुपतीनाथ मंदिरात, जे नेपाळमध्ये आहे, जे नेपाळमध्ये शंकराचं भव्य दिव्य असं मंदिर आहे। त्या मंदिराच्या समोरच जय मातादी रुद्राक्ष भंडार म्हणून दुकान आहे। त्या रुद्राक्ष भंडारमध्ये आम्ही खरेदी करायला गेलो असता तिथं 3 महिला आहेत ज्या बहुत कष्ट करून आपला व्यवसाय चालवतात। त्या महिलांची आम्ही भेटलो तर आम्हाला वाटलं आमची भाषा त्यांना कळणार नाही महाराष्ट्राची, पण योगायोग असं ते नेपाळमध्ये त्यांचे लहानपण गेलं आणि त्यांना चांगली मराठी पण बोलायला येते, काहींना मराठीत तुटकी फुटकी बोलायला येते, तरी पण ते बोलले आम्ही लवकरात लवकर शिकू आणि पुढच्या वेळेस आल्यावर आम्ही चांगली मराठी बोलू असं त्यांनी आम्हाला बोलले। तरी तुम्ही काय सांगू शकता? नमस्कार। आज पुढे पुढे जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। हे इकडे मदिना मंदिरचे 1 नंबर गेटचे समोर आहे जय माता दी रुद्राक्ष भंडार। इकडे मध्ये डुप्लिकेट नाही भेटणार, इकडे येऊन घ्या दर्शनसाठी। तुम्ही सांगा मी दर्शनचे तुमचे 10 माणूस होय ना तर दर्शन करण बघतो इकडे मध्ये। जय भोलेनाथ, जय महाराष्ट्र। बघा किती सुंदर प्रकारे त्यांनी मराठी आपली मांडली। तरी माझी पण महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना विनंती आहे, हे बाहेर देशात राहून मराठी शिकतात तर जे आमचे मित्र आहेत जे काय आहेत तिथले मराठी हे उत्तर, त्यांनी पण मराठी शुद्ध प्रकारे शिकावी। जसंच की आमचे जे मित्र आहेत विजय सिंग, ते पण आता मराठी उत्तम प्रकारे शिकतात, ते पण आमच्या संघ आलेत। बघा हे पण उत्तम प्रकारे मराठी बोलतात, महाराष्ट्रात आहोत। जय महाराष्ट्र। हां, हे पण उत्तम प्रकारे मराठी बोलतात। आणि आज सगळे आम्ही 15 ते 20 जण इथं आलोय दर्शनाला। तरी शंकर महादेव पशुपतीनाथ आपल्या उल्हासनगर शहरातील सर्व जाती धर्मातील रहिवाशांना सुख समृद्धी शांतता लाभो हीच त्याच्या चरणी प्रार्थना। जय महाराष्ट्र। जय पशुपतीनाथ।